नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. आणि फायनली अंशिकाचं इतकं दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आपण आलो आहे डिझनी वर्ल्ड ऑरलँडो, जे फ्लोरिडामध्ये आहे आणि अतिशय सुंदर आहे. आपण थांबलो आहे ऑल स्टार डिझनी रिसॉर्टमध्ये. आणि यांचे महत्त्वाचे 4 पार्क आहेत. आपण पहिला पार्क कव्हर करणार आहोत एपकॉट, आणि यांच्याच बस सर्व्हिस आहेत आपल्याला. वेलकम इतक्या छान पद्धतीने करतायत. आपण अगोदरच्या ट्रिपसाठी 3 दिवस गाडी रेंटनी घेतली होती, ती आता इथे आपण रिटर्न करतोय. करायला नाही ना आपल्या त्याच्यात. आणि उबर कॅब आपण बुक करून आपण निघालो आहे आपल्या पहिल्या पार्कला. हे सगळे पार्क एवढे मोठे आहेत, एका दिवसातही पूर्ण कव्हर होत नाही ॲक्टिव्हिटीज. प्रचंड गर्दी असते. एकेका राईडसाठी अर्धा तास वगैरे सुद्धा वेटिंग असतं. फायनली आम्हाला पहिली राईड आता भेटली आहे. इथे लाइटनिंग लेन म्हणजे VIP पास पण घेता येतो एक्स्ट्रा पैसे टाकून. तर मनुष्य क्रांतीचे वेगवेगळ्या प्रकारचे असे देखावे असल्यासारखे होते वगैरे, आणि वेगवेगळे इफेक्ट्स होते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. परत फोन इन्व्हेंट झाले. टायपरायटर्स आले. खूप काही छान गोष्टी पाहिल्या होत्या. आणि काही ठिकाणी अंधार होता, तिथे व्हिडिओ नाही काढलेला. तर साधारण 10 मिनिटाची राईड होती ही. Welcome to the future, or should I say, your future. This just in, looks like Anshika is landed from space. फोटो पास इथे हे एक चांगलं ऑप्शन आहे. इथे आपले फोटोज जे आले आहेत आपण ते घेऊ शकतो. मम्मी काय होती? मेडिसिन होती. आणि इथे गेम स्टेशन पण आहेत खूप सारे. पुढे खूप काही इंटरेस्टिंग गेम होते, बट मला असं वाटते मुलींना जास्त हा गेम आवडणार नाही, कारण हा सेम झाडू पोछाचाच गेम होता असं मला वाटत होतं. Come on. हे बघ इकडे मागे, तुझ्या मागे. मी मात्र आळस आल्यासारखं हा गेम खेळत होते. Kind of city you made. आणि आता आपण दुसऱ्या राईडसाठी वेट करतो आहे. डिझनीचे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून वेट टाईम बघू शकतो प्रत्येक राईडचा. welcome to the sim track. Monitoring road surface. Our off-road and extreme weather sequence. गाड्यांची टेस्टिंग कशी केली जाते ह्या एका राईडमधून समजलं, आणि माझं तर डोकं गरगर फिरत होतं. आणि पुढे तर एकदम डेंजर सीन आला होता आता. मला तर ह्या गोष्टीचा अचानक धक्का बसला असंच झालं होतं की अगोदरची राईड खूप स्लो चालू होती. मम्मी
एवढ्या छान छान गाड्यासोबत फोटो काढायचा चान्स मात्र आम्ही मिस नाही केला. पुश केलं काय होतं अंशिका, सांगते काय नाही. अंशिकाची एक्साइटमेंट भरपूर होती की आता पुढे काय असं चालू होतं तिचं. Space travel. I know you're probably feeling a little nervous right now. Don't worry. Training. यांचं प्रेझेंटेशन मात्र एवढं भारी होतं, असं वाटतं आपण खरोखर स्पेसमध्ये चाललो काय, नाही हे खरोखर ट्रेनिंग देत आहेत का, एवढं सिरियस झालं होतं मी अंशिका. अंशिका फिलिंग केलं बघ, फेल भरतात आपलं. Ask a uniformed crew member for directions. It should be in here. Oh, this is one. It doesn't matter. To activate flight sequence. And for landing, activate manual control. काय करायचं? Who is commander? मी कमांडर. Are we ready? हे दिसते का तुम्हाला? दिसते ना, काय दिसते? स्ट्रेट लाईन दिसते, वन लिहिलंय, राईट? हा दिसतंय ना? We are going up. Main engine start. 5, 4. Computer override initiated. Your flight path today is taking you across the United States, पायलट तू काय करते? Grand Canyon, and leaving the उडते का? at San Francisco. चल. Don't crash anywhere. You'll be crossing paths with another X2. Just Wow. up ahead, you should see Japan, the land of the rising See sun. Japan. जपान? कुठे जपान? Japan As you गेला cross शिका. into China, you'll pass Beijing. China. See. आणि आता ही व्हिडिओत व्यवस्थित दिसत नसेल, बट हे आम्हाला स्वतःला फील वाटत होतं का आम्ही तिथे बसलोय, ते इफेक्ट्स वगैरे खूप भारी Listen असतात up, त्यांचे. team. Change of plans. It's going to be a challenging approach, and we'll need all of you working together. Pilot, initiate landing sequence. Initiate landing. Initiate landing. Computer override. Mission control. Alright, red button. Pilot, don't crash it. Pilot, don't crash. Check it out. Be sure. Where are we? Oh my God. Mission accomplished. Welcome to the astronaut corps. अंशिका तू काय होती? हायला होती. काय तुला सांगलं ते कॉम्प्युटरवर आहे. गाडीची गाडी आवडली का? We are in space station now. कुठलं स्टेशन आहे? Space station. कॉमेडी स्पेस स्टेशन आहे. अंशिका बघा कुठे गेली. Pilot aeronaut. Pilot aeronaut. Come on. कुठे चाललीस? मार्सवरती चालली का अंशिका? बांधून ठेवले त्यांना. आणि खरंच तुम्ही फूडी असाल तर एपकॉट हे आवडेल, कारण इथे वेगवेगळ्या कंट्रीजचं फूड, वेगवेगळं त्यांचं कल्चर वगैरे भरपूर काही पाहायला भेटेल पुढे. हळूहळू आता अंशिका दमायला लागली होती, लाईनमध्ये खूप वेळ थांबावं लागत होतं, बट पुढचं काय आहे त्याच्या एका उत्साह पण होता तिच्यामध्ये. Pies y piernas dentro del vehículo. Y cuida a los pequeñitos. Gracias.
Channing, help capture your imagination. Oh, can I go too? Absolutely not. This is one of our discoveries, the figment of imagination. For ears, it's about listening with your imagination. आणि मी मुद्दामूनच राईडचे पूर्ण व्हिडिओ नाही टाकले कुठल्याच, कारण तुमची इच्छा असेल कधी डिझनीला मुलांसोबत येण्याची तर तुम्हालाही भरपूर काही एक्साइटमेंट राहिली पाहिजे, त्यामुळे फक्त काही जे महत्त्वाचे आहेत ते टाकले मी. Good time to use your imagination, so let the good times roll. Woohoo! स्मेल आला का स्मेल तुला स्मेल आला Taste labs. Perhaps I should end. म्हणजे टेस्ट करायचं का Great idea. We'll go to my open काय house दिसली instead. टेस्ट करायला It's much more fun. Right this way, everybody. Just a spark of inspiration. I made. So, what do you think? Is it me? More than you can imagine. शिवा उलट झालंय घर इकडे बघ वरती. Imagination works the best when it's set free. You said it, Doc. Imagination is a blast. A dream can be a dream come true with just that spark from me and you. Right at the start. परत कर असं असं आणि अंशिका भेटणार होती पहिल्या कॅरेक्टरला डिझनीच्या. आणि खूप वेळा ही शॉपिंग आपल्याला परवडणारी नसती, बऱ्याच वेळा खूप सारं एक्सप्लोर करून फक्त फोटो काढून येतो एवढंच होतं. आणि इथल्या सर्वच प्राईज फूड म्हणा किंवा शॉपमधल्या ज्या खूप काही गोष्टी होत्या त्याजवळ 4 ते 5 पटीने महाग होत्या. आवा आवा पिरॅमिड तुमचा कसा. एपकॉट या थीम पार्कमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या देशांचं आपल्याला कल्चर पाहायला भेटेल. कॅनडा, UK, फ्रान्स, मोरोको, जपान, खूप साऱ्या गोष्टी. आणि जिकडे पाहिल तिकडे गर्दी होती, खूप सारे पेशन्स ठेवून आपल्याला राईड घ्यायला थांबायचं होतं. कुठल्या देवळात आलाय. देवळात लाईन लागला. हा डिस्नीलँडच्या देवळात. वोल्कॅनो बघितलं का. दिसला वोल्कॅनो दिसला का अंशिका. अशा टॉय स्टोरी बघितलंय ते तिकडं वर. Hasta la vista, goodbye. Anshika. Goodbye. आणि पुढे सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अंशिकासाठी होती, तिला एल्सा याने हे कॅरेक्टर पाहायला भेटणार होते. आणि खरंच यांचं मन एवढं हे असतं की त्यांना खरोखर त्या दुनियेत ते असल्यासारखं वाटतात. एवढं तिला आनंद वाटत होता की अरे मी आता भेटणार आहे. असंच आहे ना. असं दाखवलं पिक्चर मध्ये. आणि त्यांना भेटायलाही खूप मोठी लाईन होती, पण तरी पण मुलं आपली वाट पाहत होते की आपल्याला आता वेळ येईल त्यांना भेटायची.
जा. तिला यांचा ऑटोग्राफ घ्यायचा होता म्हणून अंशिकाने त्या पेजवरती तिचे कार्टून कॅरेक्टर काढले होते आणि साईनसाठी जागा ठेवली होती. सिस्टर म्हणून खूप सारे ब्लॉग केले होते, तर ह्या दोघींना खूप आवडलं होतं ते. Thank you. You're very welcome. कोणाच्या घरी आली ती? तिला काय चहा पाणी दिलं की नाही तुला? हा का? तसं नसतं म्हणत ना. काय दिलं? ऑटोग्राफ दिला. आता इथे सर्व चायना ह्या देशाचं होतं. इथे मला थोडी उत्सुकता होती की काय काय गोष्टी यांच्या पण असतात बघायला. Like a mighty dragon across 4,000 miles of China. Welcome. I am Li Bai, of my beloved China. Like this great wall, it winds like a road, changing. Shanghai, a city forever reinventing itself. Vibrant, sophisticated, reflects modern Shanghai. Set your gaze across the Huangpu River and you will find a tradition that has endured for centuries. And their own unique cuisines. आणि तिथे बरंच काही चायनीजच्या गोष्टी पण खायला होत्या, बट आम्ही खाल्ल्या नाही, ती गोष्ट वेगळी. आता ह्या राईडसाठी तर जवळजवळ 1-1.25 तास आम्ही थांबलो होतो आणि छान होते ॲक्च्युली. पुढे बघताल तुम्ही ते. आणि ही 3D राईड होती. भरपूर तिथे पाहताना प्रत्यक्ष खूप वेगळं फील येत होतं. आणि आपण इथे प्रत्यक्ष त्यांच्या सोबत आहेत असं फील येतं. आइए पधारिए. कहाँ जा रही हैं? Traditions
as well as some of the most musical Canadian accents you'll find anywhere in the country. Blends over 350 years of multicultural heritage with stunning architecture. Next of our way bigger falls is the provincial capital, the great city of Toronto. Let's move on to our third region, the Prairie Provinces. As long as I'm not the one doing it, fortunately. आणि तसे बरेच वेगवेगळ्या देशाचं काही काही इन्फॉर्मेशन होती. आम्हाला पूर्ण सगळं कव्हर करता आलं नाही त्या दिवशी, पण जे महत्त्वाचं त्या गोष्टी आता आम्ही नक्की बघितल्या. जसं इथलं फायरवर्क्स म्हणजे ते जे फटाके वाजतात संध्याकाळी ते खरंच बघण्यासारखे आहेत. पुढे बघताल तुम्ही आता. कैसन रहा? छान होतं. मला हे उलट आवडलं, बसून छान होतं. आणि खूप दिवसानंतर आमचं स्वप्न पूर्ण आले. महत्त्वाचं अंशिकाचं स्वप्न पूर्ण आले म्हणून खूप आनंद वाटत होता. कसं वाटलं अंशिका? छान होतं. होय अंशिका, तुला आम्ही घेऊन आलतो, तू मोठी झाल्यावर आता आम्हाला घेऊन येशील. तर एपकॉट थीम पार्क हे आम्हाला आवडलं. दिवसभर मस्त एन्जॉय केलं. उद्याचा व्हिडिओ तर अतिशय इंटरेस्टिंग असेल. आपण उद्या जाणार आहोत ॲनिमल किंगडम या दुसऱ्या थीम पार्कला. अतिशय सुंदर आणि भारी असणार आहे. आणि आता आपल्या रिसॉर्टला जायला ह्या बसेस आहेत तिथे. तर आपण आता चाललो आहे. इथे जेवणाला आता बघू काही ऑप्शन सापडत आहेत. वाटतं बेळमेळ जेवण का? तू म्हणत होती इंडियन नाही पाहिजे. एक दिन खतम. संपला का दिवस?